नमस्कार. द न्यूज प्लसच्या मिशन कॉर्पोरेशन या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपण विडी घरकुल परिसरामध्ये आलेलो आहोत. विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक या दरम्यान आपण पाहिलं की विडी घरकुल परिसरामधून मतदारांनी आपल्या भावना ज्या आहेत तर त्या अगदी स्पष्टपणे मांडलेल्या होत्या. आपली जी भूमिका, ज्या अपेक्षा आहेत तर त्या अगदी रोखठोक स्वरूपात मांडलेल्या होत्या. आणि आजही आपण विडी घरकुल परिसरात महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपण आलेलो आहोत. आणि इथं आपण पाहतो की प्रमुख राजकीय पक्षांचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, हे मोठ्या संख्येनं इथं सहभागी झाले. त्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत करतो. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्या कशा प्रकारच्या अपेक्षा आहेत, एकंदरीत जो विडी घरकुल भागाचा विकास झाला तिथली एक दावेदारी सातत्यानं हा एक चर्चेचा विषय ठरतो. आणि याचबरोबर ज्या नागरी सुविधांबद्दल त्यांच्या अपेक्षा आहेत ते देखील आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. पालिका निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडनं इथं उपस्थित आहात. कशा प्रकारची भूमिका आहे आणि जो हा परिसर विकसित झाला त्याबद्दल काय बोलेस? घरकुलमध्ये आजपर्यंत सर्व म्हणतात की विकास झाला, विकास झाला, विकास झाला. मला वाटते विकास झालाच नाही घरकुलमध्ये. आणखी विकास व्हायला, घरकुलच्या समस्या सुटायला खूप वेळ लागणार आहे. आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही उमेदवार म्हणून उद्याच्या वेळेस निवडून आल्यानंतर घरकुलमध्ये निश्चितपणे 100% आम्ही काम करू. सध्या घरकुलमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. साधारणतः पाणी आपल्याकडे एक दिवसाआड असताना आता पाणी आपल्याकडे 6 दिवसाला एकदा येतो. पाण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर रस्त्याचा प्रश्न आहे. रस्तेही आपल्या भागात झाले नाहीत. आपल्या भागात जिथं जिथं तुम्ही जाल काही मोजके रस्ते झाले असतील, पण काही ठिकाणी आणखी पण रस्ते नाहीत. श्रेयवादावरून लढाई आपल्या भागात का दिसून येते? म्हणजे विकास झाला याच्या मुद्द्यावरून आपल्याकडं जी एक चर्चा. मला एकच सांगायचं आहे की विकास कुठे दिसतो हाच मूळ आपल्याला कळत नाही. विकास विकास झाला म्हणतात, विकास झाला नाही. विकास व्हायला आपल्याला खूप. विडी घरकुलचं स्वरूप आणि आत्ताचं विडी घरकुलचं स्वरूप हा फरक वाटत नाही का तुम्हाला? नाही, 20%च काम झालेलं आहे. 80% कुठं काम झालेलं आहे? कोण म्हणते काम केले म्हणून? काम करायला सक्षम माणूस पाहिजे तरच काम होतात. विडी घरकुलमध्ये अजून काम करायला लोक सक्षम नाहीत. भूमिका घेऊन मतदारांसमोर जात आहेत. निश्चितपणे मतदारपर्यंत जाताना आम्ही केलेल्या 10 वर्षाच्या कामाच्या जोरावरच आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत. कोरोनापासून आपण जे काम करतोय आणि आता बी करतोय आणि त्या कामाच्या जोरावरच विडी घरकुलमध्ये आपण लोकांना मतं मागायला जाणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून लोक आपल्याला ह्या कामाच्या बाबतीमध्ये आपल्याच्या पाठीशी खंबीरपणे उभारतील हे आम्हाला विश्वास आहे. खरं तर महायुतीमधनं ही निवडणूक व्हायला हवी होती, पण राष्ट्रवादी अजित पवार गटाला आज आपण बघतो की शिंदे सेनेबरोबर ती युती करावी लागते. कार्यकर्त्यांची भावना काय? नाही, आम्हाला दादा जे आमचे सर्वश्रेष्ठ नेते आहेत अजितदादा पवार यांच्या आदेशाने हे सर्व होत असतं. आणि दादानी जो निर्णय घेतला असेल त्याच्यापुढे आम्ही कार्यकर्ते कुठलाही भूमिका घेत नसतो. विकास झाला नाही असं म्हणायचं आहे? हो, विकास झाला नाही. एकंदर विडी घरकुल भागाचा विकासच झाला नाही. मुळामध्ये विडी घरकुलच्या विकासावरनं आपल्याकडे आपण पाहतो की दोन्ही बाजूने एक जोरदार दावा केला जातो. यापूर्वी देखील आपण जेव्हा चर्चा घेतलेली होती तर त्यावेळेला देखील विकासाच्या मुद्द्यावरनं एक श्रेयवादाची लढाई आपल्याला पाहायला मिळाली होती. पण आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की इथल्या भागाचा कुठला विकास झाला हे दाखवून द्या. हॅलो, मी अरविंद बदलापुरे, BJPचा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी इतका मोठा विकास झालेला आहे. जो दुहेरी पाईपलाईनपासून जो आता दुहेरी पाईपलाईन होणार आहे तेव्हा एक दिवसाआड पाणी सोलापूरला मिळणार आहे. सोलापूरमध्ये आता विडी घरकुलमध्ये ड्रेनेज लाईन, रोड, रस्ते, गोंधळे वस्तीपासून ते पुढचा भाग जो आहे ना पूर्ण तर डांबरीकरण झालेलं आहे. प्रत्येक बोळात तुम्ही जावा पाईपलाईनचे कामं झालेले आहेत. या ठिकाणी आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी इतकी मोठी निधी दिली. एकही नगरसेवक नसताना कार्यकर्त्यांच्या बळावरती आणि प्रशासन असतानासुद्धा देशमुख मालकांनी एवढी मोठी निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी इतका मोठा निधी दिला विडी घरकुलला, जे आज
विरोधक होते त्या पक्षात येण्यासाठी लोकांकडे वावा चाललेली आहे. इतका प्रचंड विकास या ठिकाणी झालेला आहे. असं मी नाही, लोक म्हणतात आणि लोकांना पण माहिती आहे या भागातला विकास कसा झालेला आहे, काय झालेला आहे. पण थोड्या दिवसात दुहेरी पाईपलाईनचं काम झाल्यानंतर एक दिवस आड पाणी येतील. हे 100% काळा दगडावरची पांढरी रेघ आहे आणि प्रत्येक भागामध्ये डांबरीकरण रोड झालेला आहे. संगमनगरपासून ते धोत्री धनाळीपर्यंतचं हा काम 15 कोटीचं काम मंजूर झालेलं आहे. काही दिवसातच हा काम प्रगतीवरती येईल असं मी सांगतो. की कुठल्याही भागामध्ये तुम्ही जावा, ड्रेनेज आणि रस्ते जर दाखवा मला, ते काम झालं नाही असं. इथं अजून आता 500 कोटीचं काम इलेक्शन संपल्या विडी घरकुल भागामधील जे काही विकासाची कोट्यवधीची जी आकडेवारी आहे तर ती आता सांगण्यात आलेली आहे. आता इथून काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांचं देखील एक म्हणणं आपण जाणून घेऊया. सोलापुरातलं महापालिकेचं इलेक्शन म्हटलं तर एक कशाचं असतो, कारण लाईट, दिवा, बत्ती, कोट्यवधी हे प्रधानमंत्रीपासून सर्वजण हे कोट्यवधीचं सर्व सांगतच येतात हे लोक. आता आमचे जे मित्र आहेत बदलापूर साहेब जे म्हणले, गोंधळे वस्ती ते जे रस्ते झालेत ते महाराष्ट्र नगरोत्तर योजना 2014 साली झालेत. ते सुशीलकुमार शिंदे साहेब खासदार असताना आणि महेश कोटे काँग्रेसमध्ये असताना रस्ता मंजूर झालेले आहेत. त्यांनी शिवसेनेत गेल्यानंतर हे कामं करून घेतलेले आहेत शिंदे साहेबाच्या निधीतून. हे तुम्हाला मी कागदपत्र आणून दाखवतो. हे भाजपचा हा काही ह्याच्यात काहीच त्यांचा रोल नाही आहे. ह्या कागदपत्र मी आणून दाखवा म्हणलं तर मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याचं नाव सांगा म्हणून मी सांगतो. कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगा म्हणा ना. स्मार्ट सिटीचे फलक हातामध्ये नाही नाही मी नाही स्मार्ट नाही ऐका, स्मार्ट सिटीचे जे फलक हातात घेतले, एक मिनिट आता एक मिनिट थांबा. फलक हातामध्ये तुम्ही घेतले. आता एक मिनिट, स्मार्ट सिटीचा आपण फलक घेतलात. हा विडी घरकुल भाग हा विडी कामगार वस्ती आहे. हा इथला कामगार हा इथून शहरात कामाला जातो, शहरात शिकायला जातो किंवा शहरात काही कामासाठी जातो. त्यांना बस सेवा नाही आहे, रिक्षातूनच जावं लागतं आहे. हे बघा आता आम्ही इथं फलक धरलं आहे. आमच्या अगोदर बस होते, पण ह्या 5 वर्षात एकही बस यांनी भाजप सरकार 14 ते 19 पर्यंत एक पण नवीन बस आणले नाही. आम्ही 180 बस आणल्या. जवाहरलाल नेहरू अर्बन रुरल मिशन. आज सोलापूरसाठी महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा. तर आपण पाहतोय की विडी घरकुल परिसरातून बस सेवेची मागणी होती की यापूर्वी इथे बस सेवा होती, पण आता मात्र नाही आहे. साहेब सांगायचं म्हणलं तर काय, हे जे घरकुल वसाहत झाले ते काँग्रेसच्या काळातच झाले. ह्या लोकांना जाणीवसुद्धा नाही आहे त्याची. आज जे घरं दिले सुद्धा काँग्रेसने दिले. आज इथं जे विकास झाला काँग्रेसच्या काळात. आज जे दलबदलू झाले हे सगळं फक्त घ्यायचं काम करतात, द्यायचं जनतेला काय बी नाही. इथल्या स्थानिक जनतेला विचारा. आज सगळ्याच्या घरामध्ये ऐका आता 10-15 दिवसाखाली जे पावसाळा आपला होता तवा झालेला, तर त्याच्यामध्ये ना एवढ्या लोकांच्या घरात पाणी गेलं. हे होते का इथले रहिवासी आहेत का, गेले का पाणी घरात गेले का नाही, कशामुळे गेले ते. तुमचे कामं जर ड्रेनेजचे रोडचे झाले असते लोकांच्या घरात जात होतं का. शासनाचा पैसा दिला ना त्यांना, शासनाचा पैसा दिला का नाही, कुठला दिला पैसा. हा आमच्या घरकुलला म्हणताना गांधीनगरमध्ये एक थेंब पाणी नाही. आमच्या गांधीनगरमध्ये एक थेंब पाणी नाही. घरकुलमध्ये कसं झाला. विजयकुमार देशमुख मालकांनी लाडका ठेकेदार योजना चालवलंय. सगळं ठेकेदार लोकांना पक्षात घेतलं आणि यांचे लोक श्रेय घ्यायला इथं येते ती. अहो इथल्या घरकुलच्या लोकांची दुनियाची बेकार अवस्था केली. ते 20-25 घर घेतलेलं घर आज 50 लाखाची किमती झाले. काँग्रेसच्या काळात ह्यांनी काय केलं, सध्या एक रोड केला नाही. या पाण्यात टाक्या सगळ्यांना काँग्रेसने उद्घाटन केलेत. जावा त्याच्या फलकचं उद्या सकाळी जाऊन फोटो घ्या. यांचं एक टाका म्हणा फक्त फोटो. काँग्रेसच्याच काळामध्ये विडी घरकुलचा विकास आहे. साहेब महत्त्वाचं आहे की या पालिका निवडणुकीमध्ये नागरी सुविधा ज्या आहेत या महत्त्वपूर्ण ठरत असतात. तर या ज्या नागरी सुविधा आहेत त्याबाबत काय वाटतं. प्रथम मी तुम्हाला सर्वात उत्तम सांगतो की हे जे काय बोलतात हे कोटीच्या वगैरे गोष्टी करतात. ऐका मान्य. आता येस पाठीमागे राहिलेला आहे. हो, आता माझं एकच ऐका. जर सर्वसामान्य माणसापर्यंत जर तुम्हाला पोहोचून जर तुम्ही माहिती घेतलात
एकही रोड व्यवस्थित नाही आहे, गटार व्यवस्थित नाही आहे. जर सर्वसामान्य माणसाच्या घरापाशी जाऊन जर बघितलात, जेव्हा भांडणं होतात ना दोन बायकाचे, तेव्हा ह्यांना जे काय बोलतात ना कुटीच्या गोष्टी वगैरे, त्यांना तिथं उभा करा की का भांडणं होतात. तुम्हाला 5 वर्ष जे काही निवडून देतात ना, जनतेच्या सेवेसाठी देतात, तुम्हाला स्वतःची घरं भरायला देत नाहीत. मी फर्स्ट टाईम इलेक्शन लढवतोय, पण मी कुणाच्या ह्याच्यासाठी नाही लढवत. मला जनतेचा, माझ्या नगराचा जर विकास कसा पाहिजे असेल, तो नगरसेवक जेव्हा आत्ता जसं हात जोडून प्रत्येकाच्या घरासमोर जातो ना, तसं 5 वर्ष जावा. तर कसं तुम्हाला पुढचे 5 वर्ष कशाला लागतात हो तुम्हाला असे विरोधक? तुम्हाला विरोधक कशाला लागतात? तुम्ही पहिल्याच 5 वर्षात जर तुमच्या नगराचा चांगला विकास केला तर पुढच्या 5 वर्षात तुम्हाला हात जोडायची गरज नाही आहे. तुम्हाला जनता आली पाहिजे तुमच्या दारात, तुम्हीच उभा राहा निवडणुकीला म्हणून. आता जनता शहाणी झालेली आहे, त्यांना चांगलं कळत होतं. आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. पहिलं कसं होतं, लोकांना काही कळत नव्हतं, 1 नंबर बटन दाबा, 2 नंबर बटन दाबा, दाबून जात होते. पण आता शहाणी झालेले आहेत, त्यांना चांगलं माहीत आहे की कोणाला निवडून द्यायला पाहिजे आणि कोणाला नाही आहे. तुम्ही फक्त भूल थापा देऊन चालणार नाही आहे. इलेक्शन 1 महिन्यापुरतं आहे, मान्य आहे. तुम्ही तुमच्या काळात तुम्ही ती साधून घेताय, पण ह्याचा अर्थ असा नाही आहे. पण 5 वर्षे आज जरी माझ्या वार्डात जरी आला तर तुम्हाला कळेल की खालची काही जनता आहे ना माझी, संगमनगर भाग, तुळशांती नगर, अजून रोड नाही आहेत. मध्ये जी काय 2 रोड झाले आहेत, ह्याचं बी ती उपकार कशी मानावं लागेल की कुणाचे तर कोण नातेवाईक एका गल्लीत राहते म्हणून रोड झालेला आहे, कुणाचा तर जावाई राहते म्हणून झालेला आहे. जर अशी जर तुमची रोड बनवायची पद्धत असेल तर माफ करा, आम्ही बी काय आता मी सांगतो, मी काय खुळ्याने दूध पिणारा नाही आहे. 40 वर्ष झालं राजकारण बघतोय, लोकांच्या सतरंज्या उचलून मी बेजार झालेलो आहे. पण आता मला जनतेसाठी लढावं लागेल म्हणून मी मैदानात. हा मुद्दा तुम्हालाच मांडावा लागेल की हां, हे ज्या ठीक आहे. पद्धतीने- मी काय म्हणतो माहिती आहे का, आजपर्यंत भाजपचा इथं एकही नगरसेवक नाही, हे त्यांना मान्य करावं लागेल. नाही तुम्ही सांगतो 2 मिनिट, तुम्ही सांगितलं का आज आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे आम्हाला आता विकास कामं आम्ही केलो, मालकाच्या नेतृत्वात विकास काम झालेलं आहे. आम्ही सर एक सांगायचं मला, इथं पाणी भरलं आहे, पाणी भरले, पाऊस पडल्यावर पाणी आलं म्हणले. बघायला कोण आलते का, कुठल्या पक्षाचे नेते आलते का, स्थानिक स्वतः विजयकुमार देशमुख मालक पाण्यात उतरून लोकांची मदत केलेली आहे. मेन गोष्ट ऐका, मेन गोष्ट ऐका, नंतर राहिला गोष्ट विजयकुमार देशमुख शासनाचे पैसे शासनाचे पैसे मिळवून दिले ना, शासनाचे पैसे मिळवून दिले मालक. साहेब, आमच्याकडे इथं स्थानिक नगरसेवक नसताना सुद्धा मालकांनी भरपूर निधी दिलाय, भरपूर कामं झालेत. या अगोदरच्या नगरसेवकाच्या, आता ते किसन सर्वदे वगैरे नगरसेवक होते त्यावेळेस बघा, काँग्रेस असताना त्यावेळेस फक्त गटारी होते, त्या गटारीतले पाणी डब्याने लेडीज काढून टाकायचे. आज प्रत्येक गल्लीत बघा, प्रत्येक गल्लीत प्रत्येक बोळामध्ये रोड, ड्रेनेज लाईन, रस्ते फक्त मालकांनी केले, कुठल्या नगरसेवकांनी केलं नाही. आमदार झाल्यानंतर झालं, मालक आमदार झाला. कुठल्याही इतर राजकीय पक्षांचं कोणीच नाही, फक्त मालकांना आम्ही घेऊन फिरलोय. मी निष्ठावंत कार्यकर्ते, मी स्वतः घेऊन फिरलो मालकांना. मी बी स्वतः घेऊन फिरलो पूर्ण, आणि प्रत्येकांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये मिळालेत, आणि त्यांना म्हणाले घरप्रयोग वस्तू सुद्धा मिळाले. आता म्हणालेच नाही 25 वर्ष काँग्रेसच 25 वर्ष नगरसेवक होते. पुढच्या वेळी आमच्या दोन बोला, सगळ्याला बोला. मी काय म्हणालो, 25 वर्ष तर इथं भाजपचा नगरसेवक नव्हता, आणि 25 वर्ष भाजप आमदार होते. आमदारच्या पद्धतीनं आमदारच्या पद्धतीनं या घरकुल एरियात ना 10 कोटी रुपये निधी दिलेले आहेत, आणि परवा दिवशी 15 कोटीचं रोड उद्घाटन केलेत. या भविष्यात पुढच्या याच इलेक्शनला भाजपचं पॅनल निवडून द्या, आणि नगर विकास काय आहे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. रस्त्यावर उतरून विकास काय ते आम्ही काम दाखवू. एवढ्या दिवस 30 वर्ष भाजपचा नगरसेवक नव्हता. आणि आमदारची कामं आमदार लेवल केलेले आहेत आमदार साहेब. आणि आता नगरसेवकचं इलेक्शन आहे, एकदा नगरसेवक लोकांना चान्स द्या, आमच्या कार्यकर्त्यांना चान्स द्या, आणि नगरसेवक काय करते आमचं भाजपचं ते दाखवून देऊ आम्ही. विडी घरकुल भागामध्ये जेव्हा एक आपण असं म्हणतो की संकटाची एक वेळ येते, किंवा आपण पाहिलं की मध्यंतरी मोठा पाऊस झाला तर त्या काळामध्ये
इतर राजकीय पक्षांचे कोणीही नेते आले नाहीत, काही नाही. तिथं मात्र भाजपाचे लोकप्रतिनिधी आले, त्यांनी इथल्या जनतेला दिलासा दिला, असं इथल्या भाजपा पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. साहेब, त्यांनी 25 वर्ष आमदार आहे तिथं. लय मोठी गोष्ट आहे का यायला? त्यांना विकास करता येत नाही का? कुणाचं ताई येऊन भेटून गेले. अहो एक वेळेस 2 घरातलं माणसं साप चावला, त्यांना सुद्धा मदत केली ताई येऊन इथं. ताईंनी रेशन प्रत्येक घरात बोलालेत ना, ज्या घरात राहतात ना त्यांच्या बापदादांनी दिलेल्या, ते सुद्धा ध्यानात नाही त्यांना. काय 25 वर्ष आमदार आहेत, त्यांना आता काय कुठं 2 रोड केलं तर म्हणाला का? ते बी ह्यांनी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर केलं म्हणून म्हणाला का? एक आता महत्वाचं होतं की इतर राजकीय पक्ष जे आता थोडं एक दोन इतर राजकीय जे पक्ष आहेत किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत, तर ते केवळ एक निवडणुकीपुरतं राजकारण करतात, अशा पद्धतीचं म्हणणं आहे. आता हे लोक म्हणले हे काय म्हणले की कुठल्याच राजकीय पक्षाचा बाका प्रसंग उभारतो त्यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की भाजपाचेच लोकप्रतिनिधी येतात, जनतेला दिलासा मिळतो 100%. आणि इतर राजकीय पक्ष निवडणुकीपुरते. कोरोनाचं संकट आलं त्यावेळेस हा पट्ट्या जिथं 24 तास काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, तरी नाही म्हणू द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकमेव व्यक्ती म्हणून कोरोनाच्या काळामध्ये 24 तास लोकांची सेवा केलेली आहे, लोकांना उपचाराची सुविधा करून दिलेली आहे. त्यानंतर पाणी जेव्हा पावसाचं झालं, घराघरात गेलं, रात्री 2 वाजता हा पट्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा व्यक्ती रात्री 2 वाजता उठून सगळ्यांना फोन केला, आयुक्त उपायुक्त. किती वाजता मालकांना फोन केले मी? आयुक्त साहेबांना 2 वाजता फोन केले मी. तुम्ही काय म्हणला आता आरोप केला कुठल्याही पक्षाचा कोणी व्यक्त नव्हता म्हणून? हे सांगा तुम्ही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकमेव व्यक्ती हा रुपेश भोसले तिथं हजर होता रात्री 2 वाजता मी होतो. तुम्ही कुठल्याही पक्षाचा माणूस नाही म्हटला म्हणून मला बोलायची पाळी आली. मला आत्ताच आमचे सहकारी मित्र BJPचे सांगितले, आमचे BJPचे सहकारी मित्र म्हणले, मान्य करतो ह्याने आता जे चालूमध्ये 25 वर्ष आलीत म्हणून आमचे काँग्रेसचे मित्र सांगितले. मला एक कळत नाही, एखादा जर वडील वयाच्या 30 वर्षापासून जर 80चा होत असेल आणि वयाच्या 30 पासून 80चा होत असेल, जर वडिलाला काम जमत नसेल आणि पुढे एखादा मुलगा 25 वर्षात जर आत्ता जस्ट 25 वय चालू आहे आणि त्यानं जर ती कार्य करत असेल, तर मला असं म्हणायचं आहे की काँग्रेसनी बोलायची गरज नाही आहे. 25 वर्षातला येऊन मुलगा काम करू शकतो. मग तुम्हाला जेव्हा 30 वर्ष सत्ता दिली तर तुम्ही काय घरकुल नाही? माझं बोलण्याचा उद्देश कळतंय का? मला सांगा का काँग्रेसनं जर घरकुल नाही, माझं काय म्हणणं आहे, आता माझे मित्र म्हणतात काँग्रेसच्या आम्ही इतके वर्ष हे झालं ते झालं, पण देशमुख मालक 25 वर्ष जरी झालं तर काही ना काही जरा लोकांना दाखवते, रोडचं करतात काहीतरी, सगळ्याच्या डोळ्याला दिसते ना. हा काँग्रेसचं तुमच्या हातात काळ होता. मला कुणावर टिप्पणी किंवा काही वैयक्तिक कुणावर काही बोलायचं नाहीये. माझं एकच म्हणणं आहे बस. कारण का अजून बी मला सांगा, जर मला काय म्हणायचं आहे साहेब, तुम्ही जरी एखादं तुमचं स्वतःचं जरी घर बांधलं 15व्या वर्षी, तुम्ही काय तर त्याला डागडुजी करताय का नाही? तुम्हाला 40-50 वर्ष जरी तुम्हाला सत्ता दिली तर तुम्हाला डागडूज करण्यात झालं नाही. मग मालक करायला तर कराले म्हणून बोला ना. काँग्रेसनं रोड केलं म्हणूनच बस चालू झाली इथं घरकुलमध्ये. काँग्रेसनं इथं बोर होत्या नळ 2 टाक्या बांधल्यानंतर पाण्याचा व्यवस्था झाली. काय काँग्रेस असतानाच सुशील कुमार शिंदे साहेबांनी ना 2 पाण्याच्या टाक्याचं उद्घाटन केलेत, तेव्हा नळाला पाणी आलं इथं. नाहीतर हापसा मारून पेत होते इथं पाणी. इथं बस पण ची सेवा नव्हती, रोड झाल्यावरच बस आली इथं. काँग्रेसच्या टायमाला झालं रोड. पाणी प्यायला तरी जाणीव नाही. नंतर जो विकास झाला,
विडी घरकुल भागाचा तो कुणाच्या नेतृत्वात झाला? आधी काँग्रेसनंच केलं, मग नंतर समजा आले आत्ताची शिंदे साहेबांनाच केले. असेल तर सांगा. आत्ताची जी परिस्थिती विडी घरकुलची आहे ती कशी? नाही, आत्ताची जी आहे ना, आत्ता करायला लागलेत कामं, हे आहे ना 2014लाच हे झालेलं आहे. ते कामं आत्ता करायला लागलेत. 2014लाच ते हे झालेलं डिक्लेअर, कामं आत्ता करायला लागलेत. पण सुरुवात काँग्रेसने केली इथला विकास. हां, सुरुवात काँग्रेसनंच केली. काँग्रेसने केली हो. एकंदरीत ज्या काही सुधारणा आहेत किंवा विडी घरकुलचा जो एकंदरीत सगळा भाग आहे, तर त्याची जी सगळी सुरुवात आहे इथल्या सुधारणेची, तर ती काँग्रेसच्या कार्यकाळात झाली. आता जी कामं दिसतात तो त्याच्या पुढचा भाग झाला, अशा पद्धतीचं म्हणणं. आता 25 वर्षात ह्या विडी घरकुल भागात हे आमदार आहेत, एकही वॉकिंग ट्रॅक नाही आहे बगीच्यात. लोकांना रस्त्यावर फिरायला मॉर्निंग वॉक करावं लागतं आहे, घरकुलच्या आरोग्यासाठी जे फिरावं लागतं आहे, वॉकिंग ट्रॅक नाही आहे. तुमचा घरकुलचा विकास फक्त आमदार साहेबच करायचा आहे का? एक कचराकुंडी दाखवा मला, एक कचराकुंडी दाखवा, एक कचराकुंडी दाखवा मला. कचराकुंडी नाही आहे, एक मुतारी नाही आहे इथं. व्यापारी विद्यार्थी फिरतात, एकही मुतारी, एकही सुलभ शौचालय मुतारी इथं पब्लिक तुम्हाला मिळत नाही. सगळं रस्त्यावर मुतारी करणार तुम्हाला दिसत आहे. आणि हे शाळा मूर्तिमंत उदाहरण आहे. काँग्रेसने काय केलंय? काँग्रेसचे शाळेत हे सगळे शिकले, इथलं पोरं, घरकुलच्या पोरं सगळ्या संभाजीराव शिंदे शाळेत शिकले आणि मोठे मोठे इंजिनियर डॉक्टर झाले. हे आमचे संभाजीराव शिंदे शाळेत सुशील कुमार शिंदेच्या वडिलांच्या नावांची शाळा आहे, त्याच्यामुळे झालेलं आहे. एक मिनिट इलेक्शन आले उत्तर सांगतो. तुम्ही एवढं काही म्हणता, इथं एकही शौचालय नाही, एकही बगीचा नाही. या ठिकाणी एकही बगीचा नाही, एकही शौचालय तुम्ही नाही म्हणता. आम्ही त्या आमदार मालकांनी सांगितलं होतं, देशमुख मालकांनी सांगितलं होतं की इथं शौचालय बनवू. तर इथले नगरसेवक नाही, इथले काँग्रेसचे नगरसेवक असताना त्यांनी एकही शौचालय बांधायला दिलं नाही. आणि फक्त विडी घरकुलचा जो भाग होता, फक्त लोकांना फक्त समाज मंदिर, देवधर्म हेच करायचं होतं. पण लोकांना सांगा, लोकांना एवढं कळत नाही का? मी सांगतो, इथल्या नगरसेवकांना, मागील नगरसेवकांना कळत नाही का? इथं एक बगीचा राहायला पाहिजे, एक तर शौचालय राहायला पाहिजे. हे इथल्या मागील नगरसेवकांना बघा, हे काम नगरसेवकांचं असतं. बगीचा, शौचालय हे काम कोणाचं असतं? नगरसेवक, आमदाराचं काम राहत नाही. नगरसेवक हे नाही. या काम हा फक्त इथं देवाचं मंदिर करायचं, पैसे कमवायचं. हे लोकांनी, इथल्या नगरसेवकांनी 25 वर्ष तेच काम करायला लावलंय. कुठलं शौचालय बांधायला लावलं नाही, काही लावलं नाही. आमदाराने किती वेळा तर विचारले, एक मोठं 100 खाटचं हॉस्पिटल बनवतो म्हणून देशमुख मालकांनी मंजुरी सुद्धा आणली, इथं बांधायला दिलं नाही. मी जिथं उभारलो होतो त्या ठिकाणी 100 खाटचं हॉस्पिटल बांधणार म्हणून मालकांनी इथंच या स्टेजमध्ये आमचे मॅकल साहेब होते सगळेजण. मंजुरीसाठी कितीतरी वेळा त्यांच्याकडे गेलो, त्यांनी दिलं नाही. नगरसेवकांनी दिलं नाही. आम्ही या ठिकाणी 100 खाटचं हॉस्पिटल, देशमुख मालकांनी इथं 100 खाटचं हॉस्पिटल उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी शाळेच्या समोर इतकं मोठं मैदान इथं जे समाज मंदिर बांधले. यांना लोकांना फक्त त्यांना कमवण्यासाठी समाज मंदिर सोडून यांना फक्त मंदिरं बांधायला दिले. पण शौचालय कुठे बांधायचे ते सांगा ना. सगळीकडे विडी घरकुलचा हा संबंध भाग आहे. आणि मुख्य म्हणजे विकासाची कामं आम्ही हाती घेतो, पण अन्य राजकीय पक्षांकडे त्यांना विरोध होतो असं म्हणतात. काम ऐका, आम्ही स्वतः इथंच कॅम्प घेतला गेल्या आठवड्यात. दुनिया लोक लाईनीन घेतले, सिव्हिलचा कॅम्प घेतला. ह्यांना एवढा आमदार आहेत ना इथले, काय अहो इतकी मोठी जागा आहे, काय कशाचा विरोध आहे? कोण आहे इथं विरोध? कुठे आहे? गल्ली ते दिल्ली पर्यंत सत्ता आहे ना. रातोरात सगळं चेंज करता येत आहे, मुद्दे काढता येते. एक साधं शौचालय, बगीचा, हॉस्पिटल काढता येत ना शासकीय. चला आमच्या गांधीनगरमध्ये मी आणलो हॉस्पिटल, दाखवतो या उद्या सकाळी. महापालिकेची काय गरज आहे? आमदार आहे ना, आमदारचं काय काम आहे? नगरसेवक कसे लागतात? 25 वर्ष आमदार आहे ते बोला. नगरसेवक म्हण. एक आहे सगळ्यात महत्त्वाचं, आता एक राजकीय पक्षांचा जो विश्वास आहे तो कशा पद्धतीचा आहे. पालिका निवडणूक होते आणि राष्ट्रवादीची जी भूमिका आहे, एक राष्ट्रवादीची भूमिका घेऊन तुम्ही निवडणूक आखाड्यात उतरतायत, कशा पद्धतीचा विश्वास? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आदरणीय अजयदादा पवार साहेबांनी
आज सोलापूरसाठी खूप मोठी निधी दिलेली आहे. त्या विकासाच्या माध्यमातून दादांनी घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्र राज्याच्या जनतेला, महिलांना, युवकांना जी योजना आपण दादांनी जाहीर केलेली आहे त्या सगळ्या योजनेचं आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. विडी घरकुलमध्ये अनेक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांना आपण या ठिकाणी आरोग्य सेवेचं मोफत देण्याचं काम या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे केलेलं आहे. त्याच जोरावर आपण या ठिकाणी जनतेपर्यंत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार निवडण्यासाठी 100% प्रयत्न करणार आहे. आणि मला जनतेवर विश्वास आहे, घरकुलच्या माता भगिनीवर, युवकांवर आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांवर, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार एवढा आपल्याला विश्वास देतो. एकंदरीत आपण बघतो विडी घरकुल भागातून राष्ट्रवादीचा आवाज आपल्याला आता असा घुमताना दिसतो. विश्वास व्यक्त होतं की राष्ट्रवादीचे उमेदवार हे विजय होतील. काय असं वातावरण वाटतं की आता हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजय होतील असं एक त्यांना विश्वास वाटतो? 100% राष्ट्रवादीचे 10 आणि 11मध्ये 100% पॅनल बसेल. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विकासाचा अजेंडावर आम्ही करणार आहेत. आमचे मोठे बंधू म्हणजे BJP आणि त्यांच्यावर आम्ही टीकाही करू शकत नाही. आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करत असताना आम्ही भले मित्रपक्ष वर असल्यामुळे आम्ही एकमेकांवर टीका करू शकत नाही. आमचा फक्त एकच अजेंडा आहे, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काम करणे. फक्त विकास करू शकतो म्हणजे फक्त केवळ आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार ह्या नेतृत्वात आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये 100% आम्ही निवडून येणार म्हणजे निवडून येणार. जी काही विडी घरकुल भागाची परिस्थिती आहे, आपण त्याच विषयावर एक चर्चा करतो की आधीचा एक विडी घरकुलचा भाग आणि आत्ताचा एक विडी घरकुलचा भाग, विकासाचं चित्र आपल्याला विडी घरकुल भागामध्ये दिसतं का? आणि नागरी सुविधांची स्थिती 100% याच्यामध्ये स्वर्गीय महेशांना कोटे यांचाही सिंहाचा वाटा आहे. आमचे लाडके आमदार यांचाही सिंहाचा वाटा आहे. विडी घरकुल भागामध्ये या दोघांच्या नेतृत्वामध्ये सुंदर काम चालू आहे. आमचे आदरणीय संतोषभाऊ पवार अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये मी परवात लेटेस्टमध्ये आचारसंहिता अगोदर कामगार कल्याणचे भांडे वाटप केलेलं आहे. गोरगरिबांचे रक्तदान शिबिर केलेलं आहे. या गोष्टीमध्ये आमचाही श्रेय आहे. स्वर्गीय महेशांना कोटे यांच्या नेतृत्वामध्ये आहे. आदरणीय पालकमंत्री असताना देशमुख साहेब बी भरपूर कामं केलेलं आहे. अजितदादाच्या नेतृत्वामध्ये सध्याला मी वाट पकडलेले आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये दोन्ही 10 आणि 11 याच्यातून घड्याळ 100% दिसेल येणाऱ्या मागाला. प्रभाग क्रमांक 10 आणि 11 याबद्दलच्या एकंदरीत हा सगळा विश्वास व्यक्त होतोय. आणि आता एकंदरीत दिसून येतं की याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की विडी घरकुलचा महत्त्वाचाच तो प्रश्न येतो की जो काही विडी घरकुलचा आधीचा सगळा एक भाग होता आणि आजचा जो दिसतो आहे तर तो फरक आणि शेवटी हा विकास केला कोणी आणि आता जी विकासाची एक दृष्टी आहे तर ती कशा पद्धतीची या राजकीय पक्षांची आहे तर ते आपण जाणून घेतो. ऐका इकडं, विकास जो आहे आज जो ह्यांनी पाणी पितात ना ते टाके सगळे काँग्रेसने केलेले. एकही टाकी यांनी अजून उद्घाटन केलं नाही. महेश अण्णा असताना काँग्रेसमध्येच केलेत. आज आम्ही काँग्रेसच्या ह्याच्या माध्यमातून सांगतो फक्त काँग्रेसच विकास करू शकत आहे. ह्यांनी स्मार्ट सिटीच्या नावाने तिथं टेंडर घेतले, तिकडंच संपले. आले का इथं पूर्ववाड भागात, हद्दवाड भागात नाही. अगदी पालिका निवडणूक म्हटल्यानंतर स्मार्ट सिटी हा एक विषय नेहमीच चर्चेला येतो. आपल्या स्मार्ट सिटीबद्दल तुम्ही आता दुहेरी पाईपलाईन आज 1 मिनिट थांब सांगतो. आज दुहेरी पाईपलाईनचं काम प्रगतीपथावर आलेलं आहे. बघा नाही स्मार्ट सिटीमध्ये तो भाग स्मार्ट सिटीमध्ये दुहेरी पाईपलाईन स्मार्ट सिटीमध्येच येतो. तुम्ही ध्यानात ठेवा. आणि येणारा जो विकास काम आहे इथल्या आजपर्यंत नगरसेवक निवडून आलेले नाहीत भाजपचे. तुम्ही निवडून द्या आणि इथं बगीचा, दवाखाना, मोठं हॉस्पिटल हे सगळे गोष्ट आम्ही करून दाखवू. आणि गल्लीबोळात आज मी काय म्हणतो आज गल्लीबोळात कुठल्याही म्हणजे पंतप्रधान योजना म्हणू, स्वनिधी योजना म्हणा आणि कुठले बी आयुष्यमान भारत योजना म्हणा अशा सगळे तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. आज तळागाळापर्यंत एकंदरीत आपण बघतोय स्मार्ट सिटीचा मुद्दा होता. स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावरती आता एक इथं महत्त्वाचं म्हणणं मांडलं गेलं की याच्यामध्ये शहराला एक सुरळीत आणि चांगला पाणी पुरवठा या भाजपच्या कार्यकाळामध्ये करण्याचं एकंदरीत संपूर्णपणे नियोजन आहे. त्यामध्ये भाजपला यश येईल असं. स्मार्ट सिटीचा मुद्दा येतोय आणि स्मार्ट सिटीची योजना आहे सोलापुरात अंमलबजावणी होते त्याची आणि चांगलं त्याचा एक परिणाम दिसून येतील असं म्हणणं आहे. स्मार्ट सिटीबद्दल काय सर अजूनपर्यंत तर आपण
नाही बोला ना. नाही पण ते अजूनपर्यंत तर- त्यांचं एक विषय नाही, शहराबद्दल बोलू आपण. अजूनपर्यंत ग्रामीण भागात कोणतीच योजना कुठली अजूनपर्यंत काही झालेली नाही. हद्दवाड भागात नाही. हा एकंदरीत या भागाचं चित्र तुम्हाला काय दिसतं? सर, अजूनपर्यंत तुम्ही या भागामध्ये विकास झालाय नाही जे- झालाय, आणि तो केला असेल तर कोणी केला? असं तर अण्णा आमदार विजय कुमार हा. देशमुख आतापर्यंत कामं केलेत. केलेली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच आता कामं चालू आहेत. हा. विधानसभेच्या आमदाराच्या माध्यमातून महाविती म्हणून आपण काम करतोय. महायुती म्हणून काम करतोय. महायुती म्हणून राज्यामधून महायुती म्हणून काम करतोय. एक स्मार्ट सिटी राज्यामधून महायुती म्हणून काम कसं आहे माझ्या आदरणीय विजय कुमार देशमुख माझ्या काँग्रेसच्या मित्रावाला मला असं सांगावं लागायची वेळ आली आहे. एखाद्या जरी व्यक्तीला बाहेरच्या व्यक्तीला आत बोलवलं आणि जर रोडची व्यवस्था कशी आहे जर म्हणलं तर मला असं वाटेल विजय कुमार देशमुख मुळे विकास होत आहे. एवढं लक्षात ठेवा. माझे काँग्रेस तुम्ही म्हणता ना काँग्रेस काँग्रेस मला एवढंच सांगायचं आहे, जे तुम्ही काय गोष्टी करताय, रोड झाला, नळाला पाणी व्यवस्थित आले, टाक्या बांधल्या, पण मी तुम्हाला वैयक्तिक सांगतो, ह्या गोष्टी सगळ्या अफवा आहेत. व्यवस्थित माझं काय म्हणणं आहे, प्रॉपर रोड. त्यांना सांगा 54 जागेवर उमेदवार उभा करा अगोदर. माझं एकच म्हणणं आहे, 54 जागेवर तुम्ही उमेदवार काँग्रेस लोक आता तुम्ही जनतेकडे जावा. हे सांगा लागलो ना. माझे काँग्रेस मित्र आता म्हणाला बरोबर आहे की रोड झालेले आहेत, हे झालेले आहेत, ते झालेले आहेत. मला असं वाटत नाही, मला उभाराची गरजच नव्हती. काँग्रेसच्या माणसाला मला एवढंच म्हणायचं आहे, ह्यानी एक ही खड्डा दाखवा म्हणतात ना. आता ही शिंदे शाळेपासून संगम नगर, तुळशांती नगर लांब नाहीये. मला असं वाटतंय ह्या लोकांना जे आज काय मुलाखत द्यायला आलेत, ह्या लोकांना ना जरा माझं नगर फिरवून आणावं. आणि जर माझ्या नगरामध्ये तुम्हाला जर साधा डांबरी रोड सोडा हो, तुम्हाला जर चांगला मुरुम टाकलेला रोड दिसला ना, मी ह्या जाग्याला विकलं इलेक्शनचं काय, मी सोलापूर सोडतो. आमदार कोण आहे ते? आमदार आहो 40 वर्ष तुमच्याकडे होतं. 40 वर्ष काय केलं? आता आमदार साहेब करायला लागले तर यांना जर चाललंय. मी काय सांगलो ऐका. माणसं बघून रस्ते करतात. आता जास्त रस्ता केला का यांच्यापाशी? 40 वर्ष तुम्ही काय केलं? 25 वर्ष मला सांगा. ह्यांना 40 वर्ष आमदारांच्या घरापाशी रस्ता करत नाही. 40 आमदारचं काय? आमदारने आता चालू केलं. प्रभाग 11 शहर उत्तर आणि शहर मध्यमध्ये येते. 10 वर्ष प्रणिती ताई शहर मध्यचे आमदार होते आणि शहर उत्तरचे शहर उत्तर 11 आणि मध्य आणि उत्तर मध्ये उत्तर आणि शहर उत्तर प्रभाग क्रमांक 11 ना उत्तर आणि मध्यमध्ये येत आहे. 10 वर्ष मध्यमध्ये प्रणितीताई शिंदे आमदार होते. शहर उत्तर मध्ये विजयकुमार देशमुख. तुम्हाला काय बघायचं असलं ना डेव्हलपमेंट की मध्यमध्ये जाऊन समाधान नगर, मल्लिकार्जुन नगर आणि तिकडचे कुठले कीर्तीनगर ते बघा आणि घरकुल बघा. 11 मधलं आपलं विजयकुमार देशमुखचं उत्तर मधला विकास बघा. तुम्हाला समजेल की विकास कोण केला, आमदार साहेब केलेत का नाही तुम्हाला समजेल. आता मला मागचं काही काढण्यात इंटरेस्ट नाहीये. आता मी माझ्या वैयक्तिक ऐका मी काय सांगतो ऐका. जे जेव्हा आता चालू मधलं सांगतो, जर भविष्यात मला ह्या जनतेने वार्ड 10 मधून जर निवडून दिलं तर मी ह्या जनतेचा माझ्या वार्ड 10 मधला माझ्या वैयक्तिक वार्डाबद्दल बोलतोय. आता चालू मध्ये एक ही रोड, एक ही नळाच्या पाण्याचा प्रॉब्लेम जर आला तर ह्या गौतम जाधवला गच्ची धरून तुम्ही कधी बी अर्ध्या रात्री बोलवा. इतके वर्षाचे नगरसेवक होते, ह्यांना एकदा जरी कोरोनात बोलवलं, कोरोनात या एकदा कोरोना चालू आहे, ह्यांना काहीतरी यांना अनाज पाणी तर द्या. अहो मागचे नगरसेवक जे होऊन गेले, आता मला नावं घ्यायला लावू नका, मला नावं घ्यायला लावू नका. नावं घेतले तर अजून वेगळं होईल, पण मला आता मागचं काय काढायचं नाही. कुठला एक तर नगरसेवक फिरला का विचारावर कोरोनामध्ये? लोक काय खात असेल मला सांगा. 3 वर्ष कंपल्सरी बंद करायची वेळ आलती, तेव्हा जनता काय खाते कुण्या नगरसेवकला कळालं नाही. एक तर नगरसेवक पाय ठेवला. आता चालू मध्ये माझं एकच म्हणणं आहे, जनतेचा जर विकास करायचा असेल तर जनतेने शान बनावं. शांतीनगर मध्ये पाणी पाऊस पडला, पाणी 12 वाजता सुरू झाला. आम्ही झोपलो होतो, सर झोपला होतो, इथपर्यंत पाणी आलं घरात. त्यावेळेला त्या 12 वाजता फोन नंबर नव्हता कोणाला करू.
मी हा कोण मदतीला कोण आलं त्याला हा प्रत्येक गल्लीमध्ये आलं पाणी, कोण बी आलं नाही, कोण पण आलं नाही. सकाळी महेश अण्णा मुलगा 7 वाजता सकाळी त्यांनी आला. हा कच्चा रोड मध्ये त्यांनी आला, 2 टाके बांधलात. हा शेळीमधून एमआरडीस मधून पाणी टाकेल, शेळीमध्ये पाणी पाईपलाईन पाणी आणलं. पहिला पाणी पाहिजे, लाईट पाहिजे म्हणलो आम्ही. चालूमध्ये माझा एवढं बोलण्याचा उद्देश काय आहे, आता जर ह्या इलेक्शनच्या हिशोबानं नगराचा विकास करायचा असेल, मी प्रत्येक नगरसेवकला सांगतो, जो कोणी निवडून येईल, जो कोणी निवडून येईल, जो कुठलाही व्यक्ती निवडून आला, त्या नगराचा जरा इमानदारीनं, आपल्या इमानदारीनं, आता जसं हात जोडा लागला ना तसं 5 वर्ष हात जोडून त्यांची कामं करा, एवढीच माझी कळकळीची विनंती. एक मिनिट बघा, ऐका, मी प्रभाग क्रमांक 11 मध्ये इच्छुक आहे. आज आम्हाला प्रभाग क्रमांक 11 मध्ये निवडून दिल्यावर आम्ही कामगारचे प्रश्न मांडूत आणि कामगाराच्या मध्ये उतरून काम करू 5 वर्ष. आणि यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग येतो, महाविकास आघाडी महायुती असा सगळा विषय येतो. आणि आताच ही सगळी चर्चा आली की महाविकास आघाडी कुठे दाखवा, उमेदवार कुठे दाखवा, अशा पद्धतीचं एक आव्हान, असं आव्हान जे होतं तर ते काँग्रेसला देण्यात. काँग्रेसच आहे ती, जी भाजप आहे ना, कुठलाच निष्ठावंत अहो 17 उचला तुम्ही सगळ्या. आता जेवढे बघा, 1 मिनिट, पालकमंत्री ऐका, आजचा जो पालकमंत्री आहे ना साहेब, आजचा जो पालकमंत्री आहे कन्व्हर्टेड काँग्रेसच आहे. आजचा जो आमदार होता तो बी काँग्रेसच आहे. आता महापौर सुद्धा कन्व्हर्टेड काँग्रेसचाच आहे. सगळं असंच आहे. यांच्याकडे काही उमेदवारच नाही. यांनी जर काम केलं असतं ना, यांच्याकडे जर उमेदवार राहिला असता, ऐका, यांनी जर उमेदवार राहिला असता तर यांनी दुसऱ्याला घेतले नसते, यांनी घ्यायला यांच्याकडे सक्षम नाही, नेतृत्व नाही आहे. काँग्रेस हे नेत्यांची फॅक्टरी आहे. आम्ही नेता तयार करतो आणि विकत घेतात नेत्याला. आम्ही तयार करतो आणि विकत घेतो. बघा, आज देशाची प्रगती आणि राज्याची प्रगती, आज राज्याची आणि देशाची प्रगती व्हायला लागले म्हणून सगळे एंट्री करायला लागलेले आहेत. सगळेजण एंट्री करायला लागलेत. एंट्री करू द्या. आम्ही मी काय म्हणतो, आजपर्यंत भाजपला निवडून दिले नाही तर इथं नगरसेवक, आता भाजपला नगरसेवक निवडून द्या आणि काम दाखवतो आम्ही काय करायचंय. एकंदरीत जे काही महाविकास आघाडी किंवा महायुती होती त्याबद्दलचं म्हणणं, आता राष्ट्रवादीचे इथून राष्ट्रवादीचे सगळे प्रतिनिधी आहेत. जी काही आपण बघतो युतीची अपेक्षा होती, युती झालीच नाही आणि आज शिंदे सेनेबरोबर ते जावं लागलं. कारण अजित पवार, शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस या तिघांचा बी वर्क चांगला आहे. जनता उगं निवडून देत नाहीये, जनता पण हुशार आहे. आता आमचे मित्र म्हणले हे सगळे डमी पक्ष वगैरे, मग काँग्रेसला काय आता वाळव्या लागल्या त्या? काय झालंय? बूट ढासाळ आहे का? गेले लोक सोडून? तुमचा पक्ष मजबूत होता ना, तुम्हाला आता काय वाळव्या लागले त्या? हा, कसं झालंय माहिती का, यांचं झाड बुडातून कुजलंय. काय झालंय? कुजलंय. आता शेंडे मग काय करते मला सांगा, एखादं झाड जर कुजून तुटायला आलं त्याच्यावर कोण बसत नसते हो? लक्ष द्या जरा, बसत नसते. कुठलाही पक्षी चांगलं झाड बघते बसाला. त्याच्यामुळे विकास कसा व्हावा, आता चालू मध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ह्या तिघांचं वर्क चांगलं चालू आहे. हे जनतेला कबूल झालेलं आहे. मला सांगा, लाडकी बहीण आणली बरोबर आहे. आता या सगळ्या योजनेबरोबर शहराच्या बाबतीत आपण जर पाहिला, शहराच्या बाबतीत जर आपण पाहायला गेल्यानंतर समांतर जलवाहिनीचा विषय आहे, विमान सेवेचा जो शब्द दिलेला होता तर तो देखील पूर्ण झाला. IT पार्कची एक संकल्पना घेऊन भाजपा इथे आहे, निवडणूक लढवतो आहे. ही सगळा हा विकासाचा जो दृष्टिकोन आहे शहराच्या बाबतीत, तर आज तो शहराला कितपत गरजेचा आहे आणि त्यामध्ये यश कितपत येईल आपल्याला? 100% यश येईल. आमच्या BD घरकुल भागातले जे शिकलेले वर्ग आहे, पुन्हा हैदराबाद इकडे चाललेला आहे. ह्याच्यामधून आमचे आदरणीय मुख्यमंत्री दादा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
मिटिंगामध्ये त्यांनी मिटिंगमध्ये असताना मी बाहेर होतो, ह्या विषयावर चर्चा असताना मी समक्ष होतो. तर सोलापूरला आपल्याला एक IT पार्क द्यायचा आहे, 100% द्यायचं आहे म्हणून द्यायचं आहे. केवळ आपल्या इथले कामगार, आपले मित्रबंधू, शिक्षण एवढं झालेलं आहे, हैदराबादला पुण्याला चालले आहेत. इथले आमदार, लोकप्रिय आमदार मालक असो, देवेंद्रदादा असो, सुभाषदादा असो, सुभाष देशमुख असो, यांनी तिघांनी तिथं मांडलेलं आहे. त्याच्यामुळे दुमत नाही. आणि येणाऱ्या वर्षात महानगरपालिका झाले की IT पार्क होईल म्हणजे होईल. एक काळ्या दगडावरची रेष आहे. आमचे अजितदादा बोलले म्हणजे 100% होईल म्हणजे होईल. वॉर्डाचा विकास आणि शहराचा विकास आज कशा पद्धतीने होताना दिसतो? नाही, विकास आहे ना, गती कमी आहे त्याची. म्हणजे जेवढं पाहिजे ग्रोथ, स्मार्ट सिटी म्हणा, काही असो, जेवढं पाहिजे, जेवढं फास्ट पाहिजे, जेवढं चांगलं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही आहे. होताना म्हणजे दिसत नाही आहे तसं तेवढं. हां, गती आहे. विकासाला गती हवी आहे. मग तो प्रभागाचा विकास असेल किंवा मग शहराचा विकास असेल, याला गती हवी असं म्हणणं आहे. आणि याचबरोबर आपण एक मुद्दा मांडला होता की ज्या पद्धतीने विमानसेवा झाली, त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की समांतर जलवाहिनीचं काम असेल, IT पार्क असेल, अशा एका मुद्द्यांवरती पालिका निवडणूक भाजप लढवतो आहे. विडी घरकुलचा विकास हा तर महत्त्वाचा भाग आलाच. या विकास कामांबद्दल आज काँग्रेसला काय वाटतं? हे बघा, IT पार्क जे होतं त्याच्याबद्दल स्वागताचं व्हायलाच पाहिजे. आमचं ताईचं पण तेच होतं की खासदार IT पार्क करणार म्हणून सांगितलं होते. विधानसभेत मांडले, लोकसभेत मांडलेत हे मुद्दा. IIT पण मांडले, ते पण पाहिजे म्हणून भांडा लागले ताई. पण आता यांनी जे विमानसेवेचे जे बोललेत, आता मला सांगा, इथून एअरपोर्टला जायला तुम्हाला ऑनलाईन ओला उबर कॅब आहे का? नाही आहे. विमानाने जे प्रवासी उतरणार आहेत ते घरी कसं जाणार? का चालत जाणार? एक तर बस सेवा नाही आहे. पंतप्रधान असं म्हणून तर जम्मू काश्मीरचं अर्ध्याच्या चीनला दिलेले आहेत. एकदा काय शेती करणार आहो का पुन्हा? अहो तुम्ही ऐका, प्रभागा सांगतोय का? आज पंतप्रधान दिल्लीला जाऊत ना. अहो सामान्य कार्यकर्त्याला पैसे द्यायला दिल्लीला. आणि ऐका, आज सामान्य लोकांना आपण एका स्थानिक एका मुद्द्यावर आपण येऊयात की कशा प्रकारचा विश्वास आहे या प्रभागातून भाजपचे उमेदवार निवडून येतील? बघा, आता स्थानिक जर निवडून यायचं असेल तर भाजपला, भाजप इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना जर तुम्ही भाजपला निवडून दिला, आजपर्यंत स्थानिक कोणीही कार्यकर्ते निवडून भाजपचे आले नाहीत. आणि बरचे शिवसेने गेल्या टायमाला शिवसेनेचे जे म्हणजे गेल्या टायमाला जे विरोधक होते त्यांनी बिगर स्थानिक होते. आमचे स्थानिक कार्यकर्ते थोड्या मतांनी इथं पराजित झाले. आता या टायमाला आता निवडून येण्याची 100% विश्वास आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी इतकं महायुतीचं जे झाल्यानंतर महायुतीमधून आम्ही भरपूर कामे करून दाखवू. या ठिकाणी 100 कारचं हॉस्पिटल, इथं शौचालय आणि बगीचा, हे तिन्ही काम आम्ही करून दाखवू. नगरसेवक निवडून आम्हाला द्या. काँग्रेस नाही, मला एक शेवटचा प्रश्न घ्या आता की उमेदवाराच्या विजयाबद्दलची खात्री कशा पद्धतीची महाविकास आघाडी? आमचं महाविकास आघाडीमध्ये आम्ही जे उमेदवार देणार आहे महाविकास आघाडीचे, आता आम्ही जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे उमेदवार त्यांच्या क्षमता बघूनच तिकीट दिलेलं आहे. आता त्यांनी जे म्हणलेत स्थानिक उमेदवार नाही आहेत ह्या वर्षी, पण त्यांनाच तुम्ही आता तिकीट देणार आहे. 11 मधून यांचं तिकीट कट होत आहे, मिळणार नाही, यांना पण शाश्वती नाही आहे. आता तेच उमेदवार परत तिकडून इकडे आलेत. आता परत तुमचं काँग्रेस मधनं तुमचं तिकीट जाहीर झालं का? मी इच्छुक नाही आहे. मी इच्छुक नाही आहे. आम्हाला तिकीट देऊ दे का न देऊ दे कार्यकर्त्यांना, आम्ही स्थानिक नगरच्या कोणाला बी देऊ दे. आमचे जे पालकमंत्री विजयकुमार देशमुख माजी पालकमंत्री, जे कोणाच्या बी कार्यकर्त्यांना देऊ दे, निवडून आम्ही आणणार. आणि इथलं काम 100 काट्याचं हॉस्पिटल आणि शौचालय आणि बगीचा आम्ही करून दाखवणार. आता एक शेवटचाच आहे फक्त, राष्ट्रवादीला कसा विश्वास? विकासावर बोला. काय म्हणलं? राष्ट्रवादीवर पूर्ण महाराष्ट्र राष्ट्रवादीवर विश्वास ठेवतो. येणाऱ्या बीडी घरकुल भागामध्ये आमचा विजन विकास आहे. येणाऱ्या इथल्या लोकांसाठी क्रीडा मैदान बनवायचं आहे, इथं हॉस्पिटल बनवायचं आहे, ओपन जिम बनवायचं आहे. हे आम्ही अजितदादाकडनं शब्द घेतलेला आहे. अजितदादा आमच्या येणाऱ्या महानगरपालिकेसाठी आम्ही अजितदादा
व DM म्हणजे धनंजय मुंडे यांची सभा आम्ही घरकुलमध्ये लावणार आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचा अजेंडा फक्त विकास असेल. भले कोण का असना का आमच्या विरोधामध्ये आमचे मोठे बंधू म्हणजे BJP असेल त्यांनाही आम्ही विरोध करणार नाही. आम्ही महायुती म्हणून आमचे एकनाथ शिंदे असो अजितदादा असो आज आमची युती झालेली आहे. युतीमध्ये आम्ही 100% यशस्वी होऊ. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये इथलं 8चे 8 नगरसेवक आम्ही सोलापूर महानगरपालिकेत दिसू. मिशन कॉर्पोरेशन या कार्यक्रमात आपण विडी घरकुल परिसरामध्ये होतो आणि इथं पाहिलं आपण विडी घरकुलचा जो परिसर आहे तर त्या परिसराचा संपूर्ण विकास भाजपच्या कार्यकाळात झाला. आमदार विजयकुमार देशमुख असतील किंवा स्वर्गीय महेश अण्णा कोठे असतील यांच्या एका नेतृत्वातून या विडी घरकुल भागाचा विकास झाला अशा पद्धतीचं म्हणणं मांडण्यात आलं. दुसऱ्या बाजूनं काँग्रेसचं एक म्हणणं असं होतं की आमच्या या सगळ्या कार्यकाळामध्ये विडी घरकुलची संबंधची रचना आहे तर ती झालेली होती आणि त्याचा एक नियोजनबद्ध विकास त्याचा दृष्टिकोन काँग्रेसकडे होता. आणि याचबरोबर जी आत्ताची निवडणूक आहे तिथून मात्र महाविकास आघाडी असेल किंवा मग दुसरीकडे भाजपा किंवा मग भाजपाचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एक विजयाचा आपला दावा केलेला आहे. आणि यावेळेला फक्त भाजपा आणि राष्ट्रवादी अशाच प्रकारचं तुम्हाला चित्र दिसेल अशा पद्धतीचं म्हणणं आहे. तर काँग्रेसकडनं असं एक आहे की महाविकास आघाडी आपला एक चमत्कार करून दाखवेल अशा पद्धतीचं म्हणणं या विडी घरकुल भागातून मांडण्यात आलेलं आहे. नागरी सुविधांचा प्रश्न इथला महत्त्वाचा आणि विकासाचे अनेक मुद्दे इथं उपस्थित सर्व आमच्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले. अगदी शहर विकासाचे सगळे प्रश्न आणि त्याचबरोबर राज्यस्तरावरची जी एकंदरीत परिस्थिती त्यावेळी देखील भाष्य केलं. या उपस्थित सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे नागरिकांचे मी द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमात थांबतो. धन्यवाद.